उद्धूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला खूप जणांना काय होतं की 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायला नाही जमत. जॉब असेल, बिझनेस असेल, काही अडचणी असेल, मग 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण आपण घरी करू शकतो का? 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करण्याचे काय नियम आहे, अध्याय कसे वाचावे आणि खरंच कोणी करायला पाहिजे 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी, त्याच्याबद्दल मी आज माझा अनुभव आपल्याला सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुचरित्र पारायण 1 दिवसीय हे फक्त आपण गाणगापूर असेल, पिठापूर असेल, कुरवपूर असेल तिथे आपण वाचू शकतो, 1 दिवसीय किंवा 3 दिवसीय. पण खूप जण कसं असतात, ते म्हणतात दादा नाही आम्हाला घरी वाचायचं आहे. असंच एक ताई होती, त्यांना म्हटलं मी 1 दिवसीय घरी पारायण करू नका, कारण घरामध्ये वास्तू आपले दोष असतात, सगळे दोष असतात. ते म्हटलं नाही दादा आम्हाला तरी पण करायचं आहे, आम्हाला कोणतरी सांगितलं त्यामुळे आम्ही करतोय. मग त्यांनी 1 दिवसीय पारायण सकाळी चालू करून दिलं. मी त्यांना नाही सांगितलं की 1 दिवसीय पारायण घरी करू नये, तेवढं आपलं बसायची क्षमता पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे, आणि घरामध्ये वास्तुदोष असेल, सगळ्या गोष्टी असतात. आपलं मन स्थिर व्हायला पाहिजे. नुसतं पोथी समोर बसायचं आणि झोपायचं असं नाहीये. खूप जण झोप लागते. त्यांनी ऐकलं नाही. ते सकाळी 5 वाजेपासून जे बसल्या तर रात्री 9 वाजले तरी पण त्यांची पोथी संपत नव्हती. त्यांचा 8वाच अध्याय चालू होता. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की कोणतेही धाडस करू नका, जे नियमाने आहे तेच करायचं. म्हणून 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी करायचं नाही. मग तुम्ही म्हणणार 3 दिवसीय कसं काय चालतं? 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण ज्यांचं खरंच अडचण असेल, खरं अडचण आहे बाबा की ड्युटीमुळे नाही जमत, बिझनेसमुळे नाही जमत, मासिक धर्म असेल, महिलांचा मासिक धर्म असेल, काही गोष्टी असेल त्याच्यामुळे नाही जमत, 9 तारखेपासून पारायण करायला, 9 ते 15 तारखेपर्यंत पारायण करायला नाही जमत आम्हाला, वैयक्तिक अडचण, वैयक्तिक कारण काही असेल, खरंच जर प्रॉब्लेम असेल तरच आपण घरी 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करू शकतो. कधीपासून करू शकतो आपण? आता तुम्हाला जर 9 ते 15 या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं, काही कारणामुळे, वैयक्तिक कारण असेल, मासिक धर्म काही असेल, लग्न असेल, कार्य असेल, काही असेल, बाहेरगावी जायचं असेल, मग तुम्ही 9 तारखेच्या अगोदर म्हणजे उद्यापासून करू शकता, 15 तारखेपर्यंत करू शकता, 15 तारखेनंतर पण करू शकता. तुम्ही 12 महिने 18 काळ कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. 7 दिवसीय वाचायचं महत्व असं आहे, 7 दिवसामध्ये ठरलेले अध्याय असतात. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, हे जे ठरलेले अध्याय असतात तेच अध्याय घ्यायचे. काही जण काय करतात, मग पहिल्या दिवशी जास्त अध्याय घेता, मग कमी अध्याय, असं नाही. जे नियमाने दिलेले आहे ना तेवढेच अध्याय घ्यायचे. 7 दिवसामध्ये मन आपलं शांत होतं. मन शांत करून आपण वाचू शकतो. नुसतं वाचून संपवायचं नाही. 3 दिवसामध्ये कसं करायचं? 3 दिवसाचं पारायण आपल्याला करायचं असेल, खरंच ज्यांना असेल त्यांनीच करावं, बाकीच्यांनी करू नये. मुळामध्ये घरी 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायला चालत नाही, पण काही इमर्जन्सी आपल्याला वाचायचीच बाबा इच्छा आहे, मग त्या पद्धतीने माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. 3 दिवसीय पारायण आपल्याला करायचं असेल, पूजा मांडणी करायची साधी सोपी, स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला, साधी सोपी पूजा मांडणी करायची. आपल्याला वाचायचं असेल तर सकाळी 4 वाजेपासून आपण उठून स्नान करून 4 वाजेपासून तुम्ही वाचू शकता. 4 वाजेपासून जे बसायचं सकाळी, 3 दिवस सुट्ट्या जमलं तुम्हाला, जर 3 दिवस सुट्ट्या घेतल्या असेल तर अतिउत्तम, पण सकाळच्या वेळेस तुम्ही पारायण करा. 3 दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे ना तर सकाळच्या वेळेस करा. तुम्ही म्हणणार मग आम्ही दुपारी करतो, जेवण करून करतो, नाही. 3 दिवस करायचं आहे तुम्हाला तर सकाळी तुम्ही 3 वाजता 4 वाजता सकाळी उठायचं, सकाळी उठून स्नान करून घ्यायचं आणि 4 वाजता 4 साडेचार वाजता 5 वाजता आपण वाचायला बसायचं. 5 वाजता जरी आपण वाचायला बसतो तर आपलं 12 वाजेपर्यंत भरपूर अध्याय कंप्लीट होतो. भरपूर. पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय, नंतर 23 ते 33 अध्याय, आणि
23 ते 33, नंतर 34 ते 52 अध्यायापर्यंत घ्यायचं. पहिल्या दिवशी 1 ते 22 घ्यायचे पूर्ण अध्याय, त्यातले अर्धे नाही, काही नाही. पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय पूर्ण, नंतर 22 ते 33 दुसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवशी 34 ते 52 अध्याय. या पद्धतीने 3 दिवसाचं पारायण आहे ते कम्प्लीट करायचं. मग सकाळच्या वेळेस खूप जण म्हणणार, दादा मग सकाळच्या वेळेस आम्ही उठतो, मग दुपारच्या वेळेस थोडं विश्रांती घेतली चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं होतं, तुम्ही सकाळच्या वेळेस पारायण केलं ना तर त्याची ऊर्जा खूप आहे, तुम्हाला आळस येत नाही. खूप जणांना गुरुचरित्र पारायण करताना आळस येतो, झोप येते, काही काही जण नुसते बोटं फिरवत असतात. आणि ज्यांची वाचण्याची कॅपॅसिटी आहे, हे पण मी परत एकदा सांगतो, तुम्ही 7 दिवसाचंच करा. ज्यांची अडचण असेल त्यांनी, ज्यांना वाचण्याची क्षमता आहे, म्हणजे तुम्ही 5 वाजता जरी बसले तर ह्या 1 ते 22 अध्यायामध्ये तुम्हाला जर वाटलं की नाही आता नैसर्गिक विधीला जायचंय, बाथरूमला जायचंय, इकडे जायचंय, तर तुम्ही जाऊ शकता. जायचं, स्नान करायचं, परत बसायचं. ज्यांची जास्त वेळ बसायची क्षमता आहे त्यांनीच 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी करावं, हे लक्षात ठेवा. कोणीही करू नका. खूप जण म्हणतात मग कोणी कर, तसं नाहीये. तुम्ही गुरुचरित्र वाचन करताय, मध्ये मोबाईल घेताय, गुरुचरित्र वाचन करताय, याच्याशी बोलताय, गुरुचरित्र वाचन करताय, टीव्ही बघताय, गुरुचरित्र वाचन करताय, पेपर वाचताय, कोण आला का बघताय का? नाही. एकदा म्हणून आपण सकाळी 3 वाजता उठायचं. काय आहे, ब्रह्ममुहूर्त आहे, 3-3:30 वाजता उठलं, स्नान केलं, 3:30 वाजता 4 वाजता जे एकदा बसले तुम्ही, तर तुमचं 9-10 पर्यंत क्लिअर होऊन जातं पारायण. महिलांनी दिंडोरीपर्यंत वाचावं, पुरुषांनी मोठं किंवा दिंडोरीपर्यंत तुम्ही वाचू शकता. आणि 3 दिवसीय पारायण तुम्ही करू शकता, पण सकाळीच करावं. सकाळी करून घ्यायचं. मग तुम्ही दिवसभर मोकळे जरी असले तर दिवसभर तुम्ही काय करायचं, मी काय करत होतो, सकाळी पारायण वाचन करून घ्यायचं. वाचन झाल्यानंतर आरती करायची. आरती करताना काय, महाराजांची आरती, दत्त महाराजांची आरती घ्यायची. नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी सगळं दाखवू शकता. 3 दिवसीय गुरुचरित्र पारायणाचे नियम परत एकदा सांगतो. 3च नियम पाळा, बाकी दुसरं काही नाही. सगळ्यात पहिले ब्रह्मचर्याचं पालन, गादीवर झोपायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही, कांदा लसूण वांग हे खायचं नाही, कांदा लसूण मसाला वापरायचा नाही, हे लक्षात ठेवा. परत पारायण सुरू करायच्या अगोदर भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पूर्ण 16 अंगाला भस्म, सवळं घालून पारायण करायचं. 3 दिवस करायचं तुम्हाला, सवळं घालून पारायण करायचं. सवळ्यामध्ये बनेल नाही घालायची. काही जण बनेलवर गुरुचरित्र पारायण करतात, तसं नका करू. आपण जर एखादा पोलीस म्हटलं तर आपल्यासमोर वर्दी येते, तसंच गुरुचरित्र पारायण करताना सवळं घालायचं. महिलांनी साडी असेल, डोक्यावर पदर असेल, हातात बांगड्या असेल, हळद कुंकू असेल, मुली असेल, कोणी असेल, प्रत्येकाने त्यांनी साडी घालूनच पारायण करावं. त्याची ऊर्जा कशी असते. तीच साडी सकाळी तुम्ही पारायण केलं, संध्याकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस ती साडी धुवून टाकायची, दुसऱ्या दिवशी तीच साडी परत घालायची. त्याला सवळं म्हणता महिलांसाठी. म्हणजे ती साडी फक्त गुरुचरित्र पारायण याच्यासाठी वापरावी. आपलं झालं. दुपारच्या वेळेस नैवेद्य आरती झाली. दुपारच्या नंतर तुम्ही तुमचं काम करू शकता, विश्रांती घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. विश्रांती संध्याकाळी परत 6 वाजता महाराजांची आरती घ्यावी. नंतर रात्री विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं. स्वामीचरित्र असेल तर स्वामीचरित्र घ्या, नामस्मरण करता येईल तर नामस्मरण करा, जेवढं जमेल तेवढं दिवसभर. मग 3 दिवसामध्ये 3 दिवस सुट्ट्या घेऊन टाकायचे डायरेक्ट. सोपं काम. 3 दिवस सुट्टी घ्यायची म्हणजे 3 दिवस तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही काही. जवळच्या मठामध्ये, केंद्रामध्ये आरतीला जाऊ शकता. खूप छान आहे ते. 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण म्हणजे खूप छान आहे. 3 दिवस आपण आपली ऑफिस असेल याच्यावर सुट्टी घेऊन जरी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि काय होतं, सकाळी रात्री लवकर झोपायचं असतं आणि सकाळी लवकर उठायचं असतं. आणि सकाळी गुरुचरित्र वाचन केल्याचं त्याचं महत्त्व खूप आहे. सगळी भयान शांतता असते. सगळ्यात पहिल्या दिवशी संकल्प करायचा. त्याच्या अगोदर काय करायचं, 4 श्वान असेल, गाय असेल, कुत्रे असेल, 3 दिवस तुम्हाला करायचं. आता तुम्ही उद्यापासून कधीही 3 दिवस गुरुचरित्र पारायण करू शकता. उद्यापासून कधी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत नाही जमत ना, उद्यापासून कधी करा. 15 तारखेनंतर पण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांचे मासिक धर्म आहे, ज्यांचे काही असेल त्यांच्यासाठी खास हे वेळ आहे. कोणाला 9 ते 15 तारखेपर्यंत नाही जमत असेल तर तुम्ही 3 दिवसीय पारायण उद्यापासून पण करू शकता.
काही हरकत नाही. तुम्हाला कोणाचा आदेश घ्यायची गरज नाही, कोणाचं पत्र घ्यायची गरज नाहीये. खूप जण म्हणतात यांचा आदेश पाहिजे, त्यांचा आदेश पाहिजे. दत्त महाराजांची सेवा करायला कोणाचाही आदेशाची गरज नाही. मला सांगा, जेवण करायला तुम्हाला कोणाचा आदेश लागतो का? जेवण करायला कोणाचं पत्र लागतं का? तर हे आपल्या डोक्यामध्ये सोडून द्या. आपण सेवा करायची ना, तर आपण आपली बिंदास करायची. महाराजांना नारळ ठेवा आणि आपल्या केसाला धक्का लागत नाही, पण सगळे नियम पाळून करायचं. काही काही जण अशा आहे की खूप सेवेकरी म्हणतात, दादा आम्ही 1 दिवसाचं वाचतो, तर त्या सेवेकऱ्यांना 9 अध्याय वाचायला सकाळी 5 वाजता बसल्या, त्या रात्री 9 वाजले, झालंच नाही. कशामुळं? घरामध्ये वास्तुदोष. म्हणून घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायला माझं मत असतं. तुम्ही म्हणणार मग मठामध्ये बसतो, केंद्रामध्ये बसतो, औदुंबर झाडाखाली, तिथे ते सार्वजनिक आहे, तिथे तुम्हाला काही दोष नाही, काही नाही. तुम्ही वाचलं नाही वाचलं, एक जण माईकवर वाचत असतो आणि ते पारायण होऊन जातं. सोपं आहे ते, पण सोप्यामध्ये नाही पडायचं कधी. लक्षात ठेवा, आपण आपलं वैयक्तिक स्वतः वाचा. आपल्याला स्वतःला त्रास होऊ द्या. वाचताना मोठ्याने वाचायचं. नाही तर काय होतं, एक जण माईकमध्ये वाचत असतो, तो ठरलेला असतो, तो एकदा पट्टा चालू केला तसा सन 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 सन, त्यांना एक टार्गेट आहे की 1.5 तासात संपवायचं. 1.5 तासात संपवतं. आमच्या इथे भरपूर जण आहे ते 1.5 तासात संपून टाकतात. पण बाकीचे जे बसलेलं असतं ना, त्याला कोणती ओळ चालू आहे, कोणतं काय चालू आहे, काहीही समजत नाही. म्हणून आपण आपल्या घरी पारायण करा. आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष काय असेल ते तुम्हाला लक्षात येईल आणि तुमच्या इच्छेने तुम्ही कुठेही पारायण करा, पण तुम्ही स्वतः वाचा. जो समोरचा व्यक्ती माईकवर बोलतोय ना, त्याचा काही विषय नाही. आपण आपल्या देवाने 2 डोळे दिले, बुद्धी दिली, कान दिलं, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. आपण आपल्या स्वतःने वाचा. समोरचा जर पुढे जरी गेला, तो 2 अध्याय जरी पुढे गेला, काही हरकत नाही. आपण आपल्या ओळीवर बोट ठेवा, मोठ्याने वाचा आणि मोठ्याने वाचून गुरुचरित्र पूर्ण करायचं. आपण आपलं स्वतः, जे मठामध्ये केंद्रामध्ये औदुंबराच्या झाडाखाली बसत असेल त्यांच्यासाठी, घरी करत असेल स्वतः वाचायचं, कुठेही करत असाल स्वतः वाचा. सामूहिक जरी बसत असाल तरी स्वतः वाचा. दुसऱ्यांच्या भरवशावर राहू नका. खूप जण आहे दुसऱ्यांच्या भरवशावर राहतात, तसं करू नका. पहिला दिवस आपला जातो. पहिला दिवस झाल्यानंतर रात्री विष्णू सहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र म्हणून घोंगडीवर झोपायचं. रात्री ब्रह्मचर्याचं पालन करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळीच बरोबर 3 वाजताचा अलार्म लावायचा. कष्ट व्हायला पाहिजे, कष्टाशिवाय फळ नाही. आपल्या शरीराला त्रास व्हायला पाहिजे, म्हणून 3 वाजता तुम्हाला करायचं. 3 दिवसाचं सकाळी 3 वाजता उठायचं, स्नान करायचं छानपैकी, देवपूजा करा किंवा पारायण झाल्यानंतर करा. स्नान करायचं. आपल्याला आळस येईल, आपल्याला वाटेल आपण कशाला वाचतोय, पण हे 3 दिवस तुमचं आयुष्य बदलू शकता. आयुष्य बदलू शकतं. स्नान करायची, भस्म लावायचं, गोमूत्र शिंपडायचं आणि वाचायचं. वाचायच्या अगोदर पहिले महाराजांची 1 माळ जप घ्यायची. गायत्री मंत्र 10 मिनिटं घ्या. आपला गुरुमंत्राची 1 माळ जप घ्या. नंतर गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष आणि वाचायला चालू करून द्यायचं. पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय घ्यायचे पूर्ण. या कालावधीमध्ये जर तुम्हाला बाथरूमला जायचंय, कुठे जायचं असेल जाऊ शकता. नंतर स्नान करा, परत बसा. काही जो नैसर्गिक विधी आहे तो दाबून ठेवायचा नाही. सकाळच्या वेळेस शांतता असते. सकाळच्या वेळेस जेवढं तुमचं वाचन पूर्ण होईल तेवढं चांगलं आहे. तुम्ही 3:30-4 वाजता जरी बसले, तुमचं बरोबर वाचन होईल. बरोबर वाचन. वाचताना डिस्टर्ब नाही पाहिजे, मोठ्याने वाचायचं. आणि अजून एक, आपण गुरुचरित्र पारायण करत असताना बाकीचे घरचे लोक झोपलेले असतात, तर त्यांना झोपू द्या, त्यांना डिस्टर्ब करू नका. हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं स्वतः उठा. आपल्या देव घराजवळ आपण वाचायचं. आपल्या घरचे त्यांना झोपू द्या. पूर्ण घर जागी करू नका. आपल्यामुळं कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. हे शब्द लक्षात ठेवा. आपल्यामुळे त्रास नाही. आपण आपलं शांत उठा, पाणी लावा, स्नान करा. स्नान करून पोथी वाचा. तुम्हाला वाटलं थोडं आपल्या कानाला ऐकू येईल त्याप्रमाणे गुरुचरित्र वाचा. जास्त मोठ्याने वाचू नका, तर बाकीचं सगळं उठून जातील. तर घरामध्ये वादविवाद, भांडणं चालू होऊन जाईल. तसं नाही करायचं. आपल्या कानाला ऐकू येईल त्याप्रमाणे वाचायचं. बस. तुमचे घरचे सगळे उठूस तर ते सगळे उठायच्या अगोदर तुमचं वाचन पूर्ण होतं. तुम्ही मोकळे, काही प्रॉब्लेम नाही. नैवेद्य आरती करायची. रात्री पण नैवेद्य आरती करायची. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. 3 दिवस कोणाच्या घरचं खाऊ नका. 3 दिवस कोणाच्या घरी जाऊच नका. नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. 3 दिवस तुमचं झालं पारायण. 3ऱ्या दिवशी महाराजांना नैवेद्य, वरण भात, भाजी पोळी, घेवड्याची भाजी करायची. त्याच्यामध्ये पण कांदा लसूण टाकायचं नाही. खूप जण आमटी करता, सगळं करता, कांदा लसूण टाकायचं नाही. 3 दिवसाचं उद्यापन कसं करायचं तर 3ऱ्या दिवशी करायचं.
तिसऱ्या दिवशी मध्ये ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र, शिदामध्ये सप्तधान्य 1.25 किलो असेल ते द्या. हे शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं ब्राह्मणाला. संकल्प सोडायचा आणि ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्या. आपल्या जवळचे कोणी ब्राह्मण असेल त्यांना बोलवा, शिदा, दक्षिणा, वस्त्र द्या. ब्राह्मण जोडपं जर जमलं त्यांना घरी बोलून जीव घाला. नाही जमलं तर त्यांना 2 लोक जेवतील त्याप्रमाणे त्यांना शिदा, दक्षिणा, वस्त्र द्या. काही काही ठिकाणी ब्राह्मण भेटत नाही, काही नाही, तर तुम्ही मला ऑनलाईन दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. ऑनलाईन दक्षिणा आहे, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे दक्षिणा आहे ते पाठवू शकता. जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असेल तर तुम्ही शिदा असेल, दक्षिणा असेल, वस्त्र असेल ते घरी आणून पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दिलेले जे दक्षिणा दान काय असेल ते आपण गाणगापूर ते अन्नदानासाठी वापरतो आणि मला सापडलेले जे महादेव आहे त्यांच्या कार्यासाठी आपण वापरत असतो. म्हणजे आपलं ब्राह्मण भोजन घडतं, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. आपण वाचतोय 3 दिवसात तर ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र देणं गरजेचं आहे. आपलं गुरुचैत्र पारायण पूर्ण होतं. हे 3 दिवसाचं पारायण कोणीही करू शकतो, बंधन नाही. मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे नवीन असेल ना तर त्यांनी 7 दिवसाचं पारायण करावं, ही माझी कळकळीची विनंती आहे. बाकीच्याने ज्यांनी वाचलेलं असेल, ज्यांना प्रॅक्टिस असेल, ज्यांना सगळं असेल, त्यांनी 3 दिवसीय गुरुचैत्र पारायण तुम्ही घरी करू शकता, कोणतेही बंधन नाही. मनामध्ये भीती ठेवू नका. महाराजांना म्हणायचं महाराज माझ्याकडून करून घ्या. कसं एक लक्षात ठेवा, खूप जणांना सवय असते मोबाईल बघायची, 5-5 मिनिटाला मोबाईल बघायची. ते मोबाईल बंद करा. सकाळी 3 वाजता जर तुम्ही उठले, 3 दिवसाचं करायचं तर 3 वाजता उठायचं. सकाळी जर उठून पारायण तुम्ही जर केलं तर त्याची ताकद तुम्ही बघा. पहिल्या दिवशी जेवढी एनर्जी वाटते, मन काय करून काय नाही, आपल्याला शांत राहायचंय. घरामध्ये पारायण झाल्यानंतर घरामध्ये वादविवाद होता, भांडणं होता, सगळं होतं. काही काही जणांना गुरुचरित्र पारायण करताना रडू येतं, काही काही जणांना गुरुचरित्र पारायण करताना मनामध्ये भीती वाटते, काही काही पूर्ण ब्लँक होता, काही काही झोपी जातात. अशा वेळेस गोमित्र अंगावर टाकायचं, अंगावर गोमित्र टाकायचं आणि नंतर आपण गुरुचरित्र वाचायचं. महाराजांना आसन ठेवायचं. दत्त महाराज गुरुचरित्र पारायण ऐकण्यासाठी येत असतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं, मनापासून करा. मनामध्ये कोणती भीती ठेवू नका. 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी कोणीही करू नका. 1 दिवस नाही, 1 दिवस गाणगापूरमध्ये, 3 दिवस घरी करू शकतो. ज्यांना खरंच प्रॉब्लेम असेल त्यांनी करावं, बाकीच्यांनी 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.